हॅलो, नमस्कार. मी शेफ स्वानंद. फूड लाईफ विथ स्वानंद आणि हॉटेल स्वानंद सदनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज बरेच दिवसांनी एक नवीन व्लॉग करतोय. अर्थात कारणच तसं आहे. आज अधिक मासानिमित्त आपल्या इथे हॉटेलला आमच्याच गावातील एका कुटुंबाने 30 मेहूण भोजन ठेवलेलं आहे आणि त्याची सगळी तयारी आज आपल्याकडे आहे. तो इव्हेंट आपल्याकडे आहे आणि त्या इव्हेंटचं शूटिंग करून किंवा त्या इव्हेंटचा ब्लॉग करून तुम्हाला दाखवायचा आजचा प्रयत्न आहे. आज मी 100 माणसांचं जेवण बनवणार आहे या इव्हेंटसाठी. तर त्याची जी प्रोसेस आहे, तो मेनू काय आहे, ते सगळं आज तुम्हाला मी दाखवणार आहे. अधिक मास आहे त्यामुळे सगळं सात्विक जेवण आहे. ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक आहे सगळा. सॉर्टेड पण स्वीट असा मेनू असणार आहे. त्यामध्ये मटकीची उसळ, बटाट्याची भाजी असा ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक आज आपण करणार आहोत. आणि सोबतच जे रेग्युलर जेवण असतं ते आपण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्यासाठी आज एकूण 100 म्हणजे तो इव्हेंट आहे, त्यांची 80 माणसं आपल्याकडे जेवायला आहेत. आणि जे काही माझे रोजचे डबे पर्यटक आहेत ते मिळून असा 100 माणसांचा स्वयंपाक आज करायचा आहे. चला, करायची सुरुवात. इथे मी रेडी झालो आहे आजच्या इव्हेंटचा स्वयंपाक करण्यासाठी. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला आजचा जो मेनू आहे तो मेनू सांगतो. मेन्यूमध्ये भाज्यांमध्ये आज सुकी बटाट्याची पिवळी भाजी आहे, मटकीची उसळ आहे, वरण भात, आपला जो नेहमी नैवेद्याला असतो तसा वरण भात आहे. त्याच्यानंतर गोडाचा शिरा आहे आणि सोबतच चटणी, कोशिंबीर, पोळी आहे. आणि जे मेन पक्वान्न आहे त्यामध्ये बुंदीचे लाडू आहेत. बुंदीचे लाडू अर्थात तयार झालेले आहेत. आणि बाकीचं जेवण आता आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी मटकीची उसळ टाकणार आहे, कारण मटकीची उसळ व्हायला थोडा वेळ लागतो आणि सध्या गॅस सिलेंडरची कमतरता असल्यामुळे सगळा स्वयंपाक आम्ही चुलीवरती करतो आहे. तर आजचं जे इव्हेंटचं जेवण आहे ते सगळं चुलीवरती बनणार आहे. काही काही गोष्टींसाठी गॅस वापरणार आहे, कारण सगळ्याच गोष्टी एका वेळेला चुलीवरती बनवणं शक्य नसतं. त्यामुळे थोडं गॅसवर थोडं चुलीवरती असं जेवण आजचं बनणार आहे. तर चला, करायची सुरुवात. ज्या गोष्टींना वेळ लागतो त्या आधी करून घेणार आहोत. इथे एका बाजूला बटाटे शिजत टाकलेत आणि डाळ शिजवून घेणारे, वरण तयार करून घेणारे. त्याच्यासाठी आपण आधी डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत. आणि एका बाजूला पाणी ठेवलं आहे तापत. तर त्यामध्ये ही धुतलेली डाळ जी आहे ती आपण घालून घेऊया. इथे मी ती उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतो. हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला उकळी आली आहे. ह्याच्यावरचा जो फेस असतो डाळीवरचा तो काढून घेऊया आपण. मी सगळा फेस काढून घेणार आहे. आणि मग यामध्ये आपल्याला हळद, हिंग आणि तेल घालायचं असतं. म्हणजे ही जी डाळ आहे ती छान शिजून येते. तर इथे मी 1 पळी तेल घालणार आहे आधी. आणि हिंग आणि हळद असं दोन्ही आपण ह्यामध्ये थोडं थोडं घालणार आहोत. मस्त ढवळून घ्यायचं आहे ह्याला. ह्याच पातेल्यात शिजवणार नाही आहे, पातेलं बदलणार आहे. पण एका बाजूला आपण बटाटे शिजत ठेवलेत त्यामुळे आधी बदलत नाही आहे पातेलं, मग बदलूया. आपले बटाटे पण इथे शिजलेले आहेत. आता ते काढून घेऊया. मी काढून घेतो ते. मावशी काढतायत. आणि आपलं जी डाळ आहे ती आता आपल्याला मोठ्या पातेल्यात ट्रान्सफर करायची आहे. ती मी मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे. आता आपण मटकीची उसळ टाकूया, कारण ती शिजायला वेळ लागतो. इथे मी तेल घातलं आहे पातेल्यात आणि तेल तापतंय तोवर मटकी आपण छान धुवून घेऊया. आता फोडणीला घालायची आहे उसळ आपल्याला. तेल तापलं की मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद अशा सगळ्या गोष्टी घालणार आहे. आणि मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे लाल तिखट आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. ते आपण घालून घेऊया. हिंग घातला आहे, हळद. आता लाल तिखट घालूया. आणि लाल तिखट घातल्यावरती फोडणी लगेच जळण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडीशी मटकी आधीच घालणार आहे, म्हणजे आपली फोडणी जी आहे ती जळणार नाही. आणि आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये गोडा मसाला घालणार आहे. हा घरी केलेला गोडा मसाला आहे, तो घातला आहे. एकदा ढवळून घेऊया आणि छानपैकी आता ही सगळी मटकी आपण यामध्ये घालून घेऊ. आता ही छान ढवळून घ्यायची आहे आणि पाणी घालून ह्याला शिजत ठेवायचं आहे. मटकी शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मटकी जोवर शिजती आहे तोवर आपण बाकीची कामं करून घेणार आहोत. बाकी कुठलेच जिन्नस आधी घालणार नाही आहे, फक्त फोडणीला टाकून शिजवून घेणार आहे. झाकण ठेवतो आणि ही शिजवून घेऊया. आता इकडे आपण शिरा करायचा आहे तो करून घेऊया. गोडाचा शिरा करणार आहे. हा खूप जास्त करायचा नाही आहे, त्यामुळे थोडासाच रवा आपण घेणार आहोत. कारण एकच मूद आपल्याला फक्त शिऱ्याची द्यायची आहे. त्यासाठी जेवढा लागणार आहे तेवढा मी इथे मापून रवा घेतला आहे, तूप घातलं आहे. आणि हा जो रवा आहे तो छान भाजून घेणार आहे.
रवा भाजत असताना मला थोडंसं तूप ह्यामध्ये आणखीन घालावं असं वाटतंय. कमी पडलंय तूप. तर थोडंसं तूप आणखीन ॲड करणार आहे मी ह्याच्यात, थोडासा रवा भाजून झाला की. आणि मग ड्रायफ्रुट्स पण आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत. तर आता मी एक 4 ते 5 मिनटं आधी रवा छान भाजून घेतलाय. आता वरनं तूप घालूया थोडंसं. एकदा ढवळून घेऊ मस्तपैकी. आणि आता ह्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता असे काप करून घेतलेत आणि मनुका घेतल्यात सोबत थोड्याशा. त्या पण आपण घालूया आणि मस्तपैकी हा रवा भाजून घेऊया. रवा भाजला गेलाय. आता इथे मी दूध आणि पाणी असं समप्रमाणात गरम करायला ठेवलं होतं. ते घेतलंय आणि यामध्ये घालून घेणार आहे. घालताना सावकाश घालावं लागतं कारण अंगावरती उडतो रवा गरम असल्यामुळे. लगेच एक 5 सेकंद झाकण ठेवलंय म्हणजे अंगावर उडणार नाही. आणि आता आवश्यकतेप्रमाणे आपण त्यामध्ये दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते घालणार आहोत. आणि छान ढवळून घेऊन आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त वाफ आणून घ्यायची आहे रव्याला. इथे मी ढवळून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून मग आपण ह्याला एक 5 ते 7 मिनटं छान वाफ काढून घेणार आहोत. इथे 5 मिनटं झाली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. मस्त शिजला आहे रवा, छान फुलून आला आहे. दुप्पट फुगला आहे छान रवा. आता यामध्ये साखर घालायची आहे. जेवढा रवा घेतला होता तेवढीच साखर घेतली आहे मोजून मी. त्याने परफेक्ट प्रमाणात शिरा गोड होतो आणि पक्वान्न आहे त्यामुळे थोडंसं गोडच हवं. आता ही साखर जी आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे. कुठेही गुठळी नाही राहता कामा ह्यामध्ये. तर आपण जी साखर आहे ती छान मिक्स करून घेऊया. आणि परत एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ह्याला आणखीन एक 4 ते 5 मिनटं वाफ काढूया. आता वेलची पावडर घातली आहे शेवटी सगळ्यात. इथे मी वेलची, जायफळ आणि साखर असं मिक्स करून त्याची पावडर करून ठेवतो. सगळ्यात उपयोगी पडते म्हणजे तीच इथे वापरली आहे मी. त्यामुळे थोडंसं जायफळ पण ह्यामध्ये आहे. 1-2 मिनटं आता छान मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. 1-2 ते 3 मिनटं आणखीन वाफ काढली की आपला शिरा इथे तयार झाला आहे. एकदा बघू शकता तुम्ही. छान ढवळून घेतला आहे. मस्त मोकळा झाला आहे हा. इथे मी आता गॅस बंद करून टाकणार आहे. आपला शिरा इथे तयार झाला आहे. बघा किती छान दिसतोय. आता इकडे मावशींची कणिक भिजवायची तयारी चालली आहे. आज इव्हेंटसाठी पोळ्या आहेत त्यामुळे पोळ्यांची कणिक भिजवायचं काम करतायत मावशी. एकीकडे पोळ्या करून घेतल्या की मोठं काम असतं पोळ्या होणं हे. त्यामुळे जवळजवळ आम्हाला 300 पोळ्या करायच्या होत्या. त्यामुळे पोळ्यांची तयारी इथे चालली आहे. आई मदत करते आहे त्यांना. गोळे करून ठेवत आहेत त्या आणि लगेचच हळूहळू त्या भाजून पण घेणार आहेत पोळ्या. कारण ह्या पोळ्या व्हायला जवळजवळ तास दीड ते 2 तास जाणार होते. इकडे आता मी मटकी चेक करतोय आपली शिजली आहे का. तर मटकी इथे छान शिजली आहे. आता बाकीचे जिन्नस घालूया त्यामध्ये. मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि मिठाबरोबरच ओला नारळ घालायचा आहे भरपूर. ओला नारळ याने ह्याला चव येते छान. कारण आपण कांदा लसूण काहीच वापरणार नाही आहोत. सोबतच कोथिंबीर घातली आहे आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला. छान ढवळून एक 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया आपण ह्याला. झाकण ठेवायचं आहे परत ह्याच्यावरती. आता चवीप्रमाणे गूळ घालायचा आहे ह्याच्यामध्ये. गूळ घालून घेतला की आपण उतरवून ठेवणार आहोत. गूळ घालून जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर मटकी दाठरते. इकडे वरणही आपलं तयार झालं आहे. त्यामध्ये पण मीठ आणि गुळाचा खडा घालणार आहे. गोडं वरण आहे त्यामुळे छोटासा गुळाचा खडा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. त्यामुळे मीठ आणि गूळ असं आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे जे वरण आणि मटकीची उसळ आपली जी झालेली आहे ती आपण एका बाजूला जिथे आमचा कट्टा आहे, जिथे आम्ही तयार झालेलं सगळं जेवण काढून ठेवतो, तिथे आम्ही हे आणून ठेवणार आहोत आणि लगेचच पुढच्या तयारीला लागायचं आहे. इथे हे वरण जे आहे ते पहिले आम्ही आणून ठेवतो आहे कट्ट्यावरती. एका बाजूला राहिलं की मग कुठेही भाजायचा वगैरे प्रश्न येत नाही. त्यामुळे झाकण ठेवून गरम पण राहतं जेवण. तर हे छान ढवळून घेतलं आहे. आता एकीकडे भातासाठी आधण ठेवलं आहे. तांदूळ धुवून घेणार आहे. तांदूळसुद्धा स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत.
आणि मग आपण ते भात शिजत घालणार आहोत. भाताला आधण पण आलं आहे, इकडे छान उकळी आली आहे. आता जो तांदूळ धुवून घेतला तो ह्यामध्ये आपण घालून घेऊया आणि एकीकडे भात शिजत ठेवूया. आम्ही भातात मीठ घालत नाही, बरेच ठिकाणी भातामध्ये मीठ घातलं जातं, पण आमच्याकडे भातामध्ये मीठ नाही घालत, त्यामुळे मी पण नाही घालत भातात मीठ. छान ढवळून घेऊया आणि एका बाजूला भाताला आपण शिजत दवडूया. इकडे भात झाला आहे, आता झाकण ठेवूया आणि बाकीची तयारी करूया. तर इथे आई कोशिंबिरीसाठी काकड्या चोचवते आहे आणि बटाट्याच्या भाजीची तयारी चालू आहे. मावशी आजोबा बटाट्याची भाजीसाठी बटाटा सोलत आहेत. आता बटाट्याची भाजी फोडणीला घालायची आहे. पातेल्यामध्ये तेल घातलं आहे, मोहरी घातली आहे, छान तडतडू द्यायची आहे मोहरी. सोबतच थोडंसं जिरं घालणार आहे. मोहरी आणि जिरं ह्याची छान खमंग फोडणी भाजीला बसली की भाजी छान लागते खायला. आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि हिंग, हळद असं आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. हळद घातली आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची, आलं असा खरडा तयार करून घेतला आहे, तो घालणार आहे. त्यांनी ह्याला छान चव येते. मी मिरची बारीक करून घालत नाही, खरडा करूनच घालतो. त्यांनी ह्याला छान चव येते आणि सगळ्या बटाट्याच्या फोडींना हे जे मिश्रण आहे ते आपलं छान लागतं. तर मी ते तयार करून घेतलं आहे आणि तेच आता आपण 2 मिनटं परतून घेणार आहोत. ते परतलं गेलं की ह्याच्याच बरोबर मी थोडासा ओला नारळ ह्यामध्ये घालणार आहे आणि ओला नारळसुद्धा छान परतून घ्यायचा आहे. ओला नारळ परतून घेतला की भाजी लवकर खराब होत नाही. काही वेळा गरम्याचे दिवस आहेत, ओला नारळ जर घातला तर भाजी काही वेळा आंबते, तर तसं होऊ नये आणि भाजी खमंग लागावी ह्यासाठी ओला नारळ छान परतून घ्यायचा फोडणीमध्येच. तो परतला गेला चांगला की भाजी लवकर खराबही होत नाही आणि चवही खमंग लागते. आता बटाटा घालून घेतला आहे. इथे बटाटा घालताना दाखवायचं राहिलं चुकून, व्हिडिओ क्लिप आली नाही, पण छान ढवळून मीठ, साखर, कोथिंबीर असं सगळं आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि ढवळून झाकण ठेवूया आणि आपली भाजी बटाट्याची इथे तयार आहे. छान ढवळून घ्यायची आहे म्हणजे सगळे जे जिन्नस घातलेत ते बटाट्याच्या भाजीला लागतील. झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफ काढून घ्यायची आहे ह्याला. वाफ आली आहे, आपण एकदा ढवळून घेऊया परत आणि आपली बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त रंग आला आहे ह्याला. आता इथे मी बारीक सारीक जी कामं राहिलेत ती करून घेणार आहे. जसं की आपल्याला ओल्या नारळाची चटणी करायची आहे, ती तयार करून घेणार आहे. ती मी इथे वाटून घेतो आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, ओला नारळ, मीठ, साखर, आमचूर पावडर असं वापरणार आहे. त्यांनी छान चटपटीत लागते चटणी आणि ही चटणी आहे ती थोडी कोरडी ठेवायची आहे, खूप पातळ करायची नाही आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे आणि इथे कोशिंबिरीची तयारी चालू झाली आहे. कोशिंबिरीलाही फोडणी दिली आहे. पापड तळून घेत आहेत मावशी. पापडही आपले छान तळून झाले की हे आम्ही बरणीत भरून ठेवतो म्हणजे ते मऊ पडत नाहीत. घाईच्या वेळी सकाळी लवकर केले तरी छान 2 दिवस कुरकुरीत राहतात, डब्यात भरून ठेवले पापड की. त्यामुळे इथे पापडही तळून घेतलेत. आता बारीक सारीक म्हणजे त्यामध्ये लिंबू चिरून, वरण भाताबरोबर लिंबू लागतं ते चिरून घेतलं आहे आणि इथे आपला सगळा सेटअप तयार आहे. सगळ्यात शेवटी आई ताक करते आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं सगळं जेवण तयार झालेलं आहे. माणसं यायला सुरुवात झालेली आहेत. इथे मी असं भरलेलं अंगण बघितलं की खूप छान वाटतं ना मनाला. तसाच हे यजमान आहेत ते आता पक्वान्न वाढतायत सगळ्यांना. पक्वान्न जो बुंदीचा लाडू आहे ते सगळ्यांना वाढायचं काम चालू आहे. नमस्कार, माझं नाव पूजा रानडे. आम्ही अंजरल्याला 30 मे म्हणून यांच्यासाठी एक भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता अधिक महिन्यासाठी. तर स्वानंद जोशी यांच्या हॉटेलमध्ये आम्ही तो कार्यक्रम केला. अंजरल्यातले 30 मे म्हणून आम्ही जेवायला बोलवले होते आणि सगळे तृप्त होऊन गेले. सगळ्यांना मेनू खूप आवडला, जेवण खूप छान होतं आणि अरेंजमेंट पण खूप छान केले. त्यासाठी मी स्वानंद जोशी यांना 5 स्टार्स देते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव देवेंद्र रानडे. मी राहतो मुंबईला विलेपार्ल्याला.
आणि इथे अंजरल्यामध्ये आमचं घर आहे. गेली अनेक वर्ष आम्ही इथे दरवर्षी अंजरला देतो. माझे आईबाबा येतात दरवर्षी आणि माझ्या आईची अशी इच्छा होती की अधिक मासामध्ये अधिक महिन्यामध्ये आपण इथे आपल्या गावामध्ये 30 ब्राह्मण त्यांचा आपण एक भोजनाचा कार्यक्रम करूया. पण प्रॉब्लेम असा होता की आमचं घर लहान आहे, तर सगळ्यांची सोय एवढ्या लोकांची कुठे करायची हा प्रश्न होता. त्या गावातल्याच लोकांनी मला स्वानंदचं नाव सुचवलं आम्हाला की तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्या स्वानंदचा. तो अतिशय म्हणजे त्याचं फूड रिव्ह्यूज आणि त्याचे सगळे खूप चांगले आहेत. जेवणाचं पण रिव्ह्यू खूप चांगला होता. यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता. तर आम्ही स्वानंदलाच पूर्ण त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. त्याने आणि त्याच्या फॅमिलीने पूर्ण मेहनत करून अतिशय चांगली सोय केली. सगळ्या लोकांना जेवण अतिशय आवडलं. टेबल खुर्च्या मांडून एकदम प्रॉपर सगळी अरेंजमेंट केलेली होती आणि जेवण तर नक्कीच त्याचा एक नंबर आहे. आणि तुम्ही कधी अंजरल्यात फिरायला आलात तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर तर मी नक्कीच सांगेन की तुम्ही स्वानंदकडे एकदा येऊन नक्कीच जेवून जा. त्याचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मिळतीलच. पण एकदा नक्की त्याच्याकडे येऊन त्याच्या जेवणाची नक्की चव चाखून जाईल. मी तुम्हाला नक्की सांगेन. थँक्यू. मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कधी अंजरल्यामध्ये फिरायला आलात तर आमच्या हॉटेल स्वानंद सदनला नक्की भेट द्या. धन्यवाद.